नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्या गावाचे प्रगतशील शेतकरी माननीय श्री रवींद्र सुदाम चौधरी यांच्या शेतावर पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांनी इंडस कंपनीचा विजेता ही व्हरायटी झेंडूची लावलेली आहे। तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया या व्हरायटीविषयी त्यांचं मत काय आहे। प्रथमतः सर्वांचं अभिनंदन। गावचे सरपंच, शांतामुक्ती अध्यक्ष सावळे बाबा, त्याच्याबरोबर इतर आलेले शेतकरी सगळ्यांचं अभिनंदन। मी साधारण ही व्हरायटी लागवड करायची असताना काही शेतकऱ्यांचं किंवा काही कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करून ह्या व्हरायटीची मी निवड केली आणि तर मला हे रोप भेटलं। रोप भेटल्यानंतर मी प्लॉटची सुरुवातीची अंतर्मशागत करून बेड भरणीमध्ये मी बेसल डोससाठी TSP, आता TSP काही जणांनी वापरलेलं नसेल अजून, पण TSP म्हणजे जे आपण 1846 पहिले वापरत होतो, फक्त त्याच्यामध्ये 18% नाही, N TSP आणि 1026 ह्याच्या बेड भरणीसाठी वापरले। त्याच्यानंतर मी मल्चिंग पसरून याच्यामध्ये रोप लागवड केल्यानंतर 3 ड्रिंचिंग केल्या। 3 ड्रिंचिंग नंतर माझ्या या प्लॉटसाठी साधारण 3-4 फवारणी झाल्या आणि नंतर मग बाकीचे विशेष काय अशी अडचण आली नाही याच्यामध्ये, म्हणजे रोगराई असेल किंवा समजा बाकी अजून काही असेल तर अजिबात काही अडचण आली नाही। ड्रिंचिंग मी रेडी फार्मा असेल, इसा बियाणं असेल, 1448, 4748, बुरशीनाशक मी कोसट 2000 ड्रिंचिंगला नाही, नंतर सुरुवातीला मला मरीचा काही प्रॉब्लेम आलाच नाही। ड्रिंचिंग केलीच नाही का? नाही, ड्रिंचिंग केली, पण मग साधे याची केली, असं म्हणजे चांगलं कॉस्टली किंवा थोडंसं ब्रँडेड असं औषधं एलिएट वगैरे असं वापरायची गरज आली नाही। साहेब हा पहिलाच प्लॉट आहे का हा प्रकार? किती दिवसात तुम्ही किती जाळ्या काढल्या? हां, तर मी साधारण प्लॉट लावून आज माझे 50 दिवस झालेत आणि 50 दिवसाच्या अगोदर म्हणजे 47व्या दिवशी साधारण माझी रोपांची संख्या आहे 8,000 रोपांच्या संख्येमध्ये मी 47व्या दिवशी 1 टनाचं ॲव्हरेज काढले, म्हणजे 101 जाळी पहिला तोडा, आणि त्यासाठी बाजारभाव पण चांगला भेटला। एकंदरीत व्हरायटी कशी वाटली? एकदम व्हरायटीला तर म्हणजे तसं आता मी बघतोय समजा शेजारी पाजारी, तर मला व्हरायटी एकदम योग्य वाटली, म्हणजे तसं तर काही अडचण नाही आहे। म्हणजे याच्यापूर्वी आपण आपल्या भागामध्ये कलकत्ता करत होतो, कलकत्त्यापेक्षा तर 100% ही व्हरायटी चांगली आहे। आणि फुल कसं वाटलं? फुल वजनाला एकदम चांगली, म्हणजे जाळी दाबायची गरज नाही जास्त। आपण जशी कलकत्त्याची पूर्ण 2 हात लावून जाळी दाबतो, तसं याची जाळी दाबायची विशेष गरज नाही, वजन एकदम भरपूर याला। फुलाची टिकण्याची क्षमता पण चांगली आहे। साधारणतः आमचा पोळा होऊन 10 ते 12 दिवस झालेत, तर तो पोळ्याच्या दिवशी मी माझ्या ट्रॅक्टरला हार घातलेला होता, तो मी परवा दिवशी काढलाय। फक्त पोळं सुकल्यासारखे झालेत, पण खराब झालेले नाही, कुठं त्याला स्कॉर्चिंग नाही किंवा काहीच नाही। याच्या शेतकऱ्याचा पण फायदा आहे म्हणजे? हो, शेतकऱ्याचा पण फायदा आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करशाल? शेतकऱ्यांना आव्हान मी हेच करेन की आपण जे पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी आपण जो कलकत्ता लावित होतो, तर आता माझ्या याच्याबरोबर लोकांनी समजा सीडचा कलकत्ता लावलाय, स्टंपला प्रॉब्लेम येतो म्हणून सीडचा लावलाय, सीडचा कलकत्ता अजून चालू झालेला नाहीत, आणि त्याच्या अगोदर हे 47 दिवसात मी याचा तोडा केलाय। म्हणून कलकत्ता लावण्यापेक्षा पावसाळ्यामध्ये पण ह्या व्हरायटीला प्रॉब्लेम आपल्याकडे नाहीये, आणि थोडाफार जरी समजा असेल थोडाफार, शेवटी ही नैसर्गिक परिस्थिती पण त्याला कारणीभूत असू शकते, व्हरायटीचा प्रॉब्लेम म्हणून ते नाहीये। कारण आता जर तुम्ही व्हरायटीचा प्रॉब्लेम म्हणत असाल, तर आता माझ्या बरोबर जे समजा अजून एका शेतकऱ्यांनी फ्लोअर लावलेलं आहे, आजही तिथं त्या प्लॉटला प्रॉब्लेम आलेला आहे, आणि दुसरे काही शेतकरी समजा फ्लोअर लावलेली त्यांचं रिपोर्ट चांगले आहेत, माझ्याच बरोबरचे, काही अडचण नाही तशी। कलकत्त्यापेक्षा एकदम बेटर व्हरायटी राहील। बसा इथं सगळे नाश्ता करू 5 मिनिटं।